असं म्हणतात की महादेवाच्या उपवासाला आहे ना वरी किंवा भगर हे चालत नाही। त्यामुळे आता श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये उपवासाला झटपट मऊसूत आणि दाणेदार अशी गाड्यावर मिळते ना तशीच साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते आज आपण इथे बघणार आहोत। तर बघा, सर्वप्रथम साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटीभर साबुदाणा घेतलाय। हा मीडियम जाडा जो साबुदाणा असतो ना तो आहे। साबुदाण्यामध्ये धूळ असते किंवा काही कचरा सुद्धा असतो, त्यामुळे एकदा साबुदाणा नीट करून घ्यायचा। त्यानंतर आहे ना 2 पाण्याने स्वच्छ हा साबुदाणा आपण धुवून घ्यायचा। आता हा साबुदाणा आहे ना आपल्याला 2 ते 3 तास छान भिजवून घ्यायचा आहे। साबुदाणा खिचडी मोकळी होण्यासाठी साबुदाणा व्यवस्थित भिजणे हे खूप जरुरी असतं। तर इथे बघा, साबुदाणा धुतल्यानंतर या साबुदाण्यामध्ये पाणी राहील, म्हणजे साबुदाण्याचे जे दाणे आहेत ना सगळे दाणे भिजतील एवढं मी याच्यामध्ये पाणी घातलं आणि ह्याला झाकून 2 ते 3 तास आपण छान याला भिजवून घेणार आहे। आता साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी एवढे शेंगदाणे घेतले आणि शेंगदाणे छान मंद आचेवर साल तडकेपर्यंत आपण भाजून घ्यायचेत। त्यानंतर थोडेसे कोमट झाले की आपण हे मिक्सरमध्ये ना ह्याचं बारीक शेंगदाण्याचं कूट करून घेणार आहे। इथे मी एक उकडलेला मध्यम आकाराचा बटाटा घेतलाय। आपण जे गाड्यावर साबुदाणा खिचडी खातो ना त्यामध्ये ती लोक उकडलेलाच बटाटा वापरतात, त्यामुळे काय होते साबुदाणा खिचडी पटकन शिजल्या जाते। बटाटा शिजायला तर टाइमच लागत नाही आणि साबुदाणा खिचडी सुद्धा खूप छान चवीला लागते। इथे 6-7 मिरच्या मी चिरून घेतल्या। आता हिरवी मिरची आहे ना तुम्हाला किती तिखट खायला आवडते त्यानुसार घ्या। आता शेंगदाण्याचं जे कूट काढलं होतं आपण, तर यामधलं मी आहे ना 2 चमचे शेंगदाण्याचं कूट मी बाजूला काढून घेत आहे। ते का काढून घेते ते सुद्धा तुम्हाला सांगते। आता उरलेलं जे शेंगदाण्याचं कूट आहे ते इथे साबुदाणा बघा तुम्ही, साबुदाणा आपला मस्त मुरलेला आहे बघा, बोटाने अगदी स्मॅश होऊन जातोय पूर्ण। आता हा भिजलेला सगळा साबुदाणा आहे ना इथे मी या परातीमध्ये काढून घेत आहे। त्यानंतर आता हे जे शेंगदाण्याचं कूट होतं ना आपण काढलेलं, हे सगळं शेंगदाण्याचं कूट आहे ना आपण ह्या साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे याच टायमाला। याने काय होतं, मस्त असं आपला साबुदाणा थोडासा जरी ओलसर राहिला असेल ना तो त्यामधलं पाणी सगळं असं शोषलं जातं आणि मस्त साबुदाणा आपला असं ड्राय होतो आणि साबुदाणा खिचडी खायला खूप छान लागते। हा आधीच असा साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट मस्त मिक्स करून घ्यायचं। आता इथे साबुदाणा बनवण्यासाठी कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलं। तुम्ही जर साबुदाणा खिचडी तुपामध्ये बनवत असाल तर तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा घालू शकता आणि जिरे जर तुम्ही उपवासाला खात असाल तरच घाला। मी इथे थोडंसं जिरं घातलं। जिरं छान तळून गेलं की त्यामध्ये हिरवी मिरची घातली। हिरवी मिरची नुसतीच आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे। हिरवी मिरची परतून झाली की हा जो उकडलेला बटाटा आपण चिरून घेतला होता ना, हा बटाटा आपण आहे ना ह्याच्यामध्ये थोडासा तळून घ्यायचा। जरी उकडलेला असला ना तरी तो तेलामध्ये तळायचा, खूप छान त्याची चव लागते आणि हा पूर्ण स्मॅश नाही होत। आता बघा, बटाट्यासोबतच इथे मी जे आपण 2 चमचे शेंगदाण्याचं कूट काढलं होतं ना ते कूट आपल्याला ह्या तेलामध्येच काढायचे। तर ह्यानी काय होतं, तेलामध्ये हे शेंगदाणा कूट छान तळल्या जाते आणि आपल्या खिचडीला आहे ना याचा खमंग असा फ्लेवर येतो आणि खूप छान आपली साबुदाणा खिचडी लागते। तर आता हा बटाटा आणि शेंगदाण्याचं कूट आपल्याला 1 मिनिटभर एवढं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। जर असं हे परतून झालं की आता जो आपण साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट आपण मिक्स केलं होतं ना ते सगळे आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि सगळा साबुदाणा मस्त असा मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर बघा, इथे मी सुक्या नारळाचा 1 चमचाभर खोबऱ्याचा खीस घेतलाय। तुम्ही सुक्या नारळाऐवजी ओल्या नारळाचा सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलात तरी सुद्धा चालेल। त्यानंतर इथे चवीपुरतं मीठ आपल्याला आता टाकून घ्यायचं आहे आपल्या खिचडीमध्ये आणि आता साबुदाणा छान मस्त असा मिक्स करून घ्यायचा। आणि साबुदाणा शिजवताना आहे ना ह्याच्यावरती झाकण ठेवून कधीच शिजवायचं नाही। झाकण ठेवून शिजवल्यामुळे त्याच्यामध्ये वाफ बनते आणि आपला साबुदाण्याचे आहे ना अशा त्याचे गडे तयार होतात। त्याच्यामुळे आहे ना हे ओपन पॅनमध्येच असं शिजवायचं। ह्याला मध्ये मध्ये असं परतून घ्यायचा। सगळी साबुदाणा खिचडी छान मिक्स करून घ्यायची आणि ओपन पॅनमध्येच ही आपल्याला 5 ते 7 मिनिटापर्यंत साबुदाणा खिचडी शिजवून घ्यायची आहे। आणि बस आता गॅस बंद करायची आणि आपली मोकळी दाणेदार मऊसूत साबुदाणा खिचडी तयार आहे। खूप छान चवीला लागते। ह्याच्याबरोबर तुम्ही एखादी चटणी, निंबू किंवा दही सुद्धा घेऊ शकता खायला, किंवा नुसती खाल्लीत ना तरी सुद्धा ही साबुदाणा खिचडी खूप छान लागते। इथे मस्त गरमागरम साबुदाणा खिचडी तयार आहेत। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा
आणि व्हिडिओमध्ये थोडं जरी काही आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा.